भौगोलिक परिस्थिती लाभलेल्या तुमदारच्या जांभूळ गावाचे मी स्नेहा गणेश पांढरे प्रतिनिधित्व करीत आहे. एका बंदिस्त सभागृहाच्या बाहेर पडून अथांग सागराच्या कुशीत असलेल्या वाघूर नदीवरील बँकहूड इम्राव रिसॉर्ट या सुंदरशा बेटावर आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिले. एवढ्या मोठ्या नीटनेटक्या कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन केले त्याबद्दल आदरणीय श्री प्रशांत सोनवणे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते. आपण जेव्हा फुलांचा हार बघतो तेव्हा त्यात आपल्याला फक्त फुले दिसतात, पण त्यांना जोडणारा धागा आपल्याला दिसत नाही. तसेच अदृश्य धाग्याच्या भूमिकेत असणारे आदरणीय श्री किरण मधुकर पाटील सर आपल्यामुळेच हे शक्य झालं. अथांग पसरलेला सागर आणि विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली कला यांचा हा अद्भुत संगम केवळ साहेब आपल्या दूरदृष्टीमुळे शक्य झाला. या अनोख्या संधीमुळे आम्हा मुलांच्या आत्मविश्वासात नक्कीच भर पडणार आहे. सर्वात मका शिवसुंदरा हे मराठी साहित्यातील आणि भक्ती संगीतातील एक ग्रामरत्न आहे. हे गीत केवळ प्रार्थना नसून भक्ती संगीत यांचा अद्भुत सुरेख संगम आहे. आम्ही सादर करणाऱ्या दीप नृत्याबद्दल एवढेच सांगते की भारतीय संस्कृतीमध्ये नाताळ सणानिमित्ताने लॅम्प डान्स अर्थात दीप नृत्य सादर करण्याची परंपरा आहे. शब्दांच्या मर्यादा जिथे संपतात तिथे कलेचा आविष्कार सुरू होतो. शब्दांनी वर्णन करण्यापेक्षा अनुभूती हीच अधिक बोलकी असते. चला तर मग शब्दांच्या फुलांपेक्षा अनुभवाच्या सुगंधाचा आस्वाद आपण सर्व मिळून घेऊया. शिवसुंदरा स्वीकारया विहारना तिमिरातुनी तेजा करे प्रभुआ मुझाने जीवना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया विहारना तिमिरातुनी तेजा
तिमिरा तुनी तेजा करे प्रभु आमुचाने जीवना आणि प्रथम पारितोषिक जात आहे की विशेष म्हणजे खेडेगावातल्या विद्यार्थिनी आणि या संघाने अतिशय साजूक याप्रमाणे परफॉर्मन्स या ठिकाणी दिला. प्रथम पारितोषिक जात आहे ते म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभोड यांच्या गीत नृत्याला. दुसऱ्या भाषेमध्ये याला आपल्या मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं त्याला आपण समई नृत्य म्हणतो, की जेव्हा आपल्याला आपल्या देवाचा जागर करायचा आहे, कुठल्याही गोष्टी सुरुवात करायची तर त्यावेळेला दिवे आपल्या डोक्यावर समय घेऊन हातात दिवे घेऊन देवाला या ठिकाणी त्याची आराधना करतात आणि त्याला प्रसन्न केलं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये डोक्यावर जे काही समयी बॅलन्स केल्या जातात त्या विदाऊट सपोर्ट त्यांनी बॅलन्स केलेल्या आहे. म्हणजे मला एक माहिती आहे, ब्लॉक मार्किंग केली मी, की एक विद्यार्थिनी डोक्यावर समय घेऊन खाली झोपली आणि तिने तोंडाने बरोबर कळशीतून रुमाल काढला तरी तिचा बॅलन्स गेला नाही. प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभोड. आणि यांना मी तिघे चौघ मान्यवरांना साहेबांना विनंती करेल, सोनवणे साहेबांना, की त्यांनी या चमूला बक्षीस द्यायचंय. रोख रुपये 5100 आणि स्मृतिचिन्ह. या संघासोबत असणारे जे काय शिक्षक असतील, शिक्षिका भगिनी असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी रंगमंचावर यायचंय. गजर करायचा आहे. ज्यांना या ठिकाणी बक्षीस नाही मिळालं त्यांचं कौतुक, त्यांचंही अभिनंदन. पुढच्या वर्षी पुन्हा नव्या जोमाने पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी सादरीकरण करायचं आहे. एक आनंद, खूप मोठा विचार आहे. अगदी एवढ्या लहान वयातही हा विचार करतायत. मी त्यांचे मुख्याध्यापक आता 31 तारखेला रिटायर होतो, त्यांना सांगू इच्छितो की 5100 रुपयामध्ये काहीच तुमचं रंगकाम होणार नाही. पण इथे या ठिकाणी मी आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वचन देतो की तुमच्या शाळेला खूप सुंदर आम्ही रंग देऊन क्या बात है, सही साहेब. आणि हा प्लॅटफॉर्म आम्ही यावेळी उपलब्ध करून दिला आहे सगळ्यांसाठी. आणि माझी विनंती असेल किरण पाटील सरांना की सर
इतकं सुंदर इतकं छान वाटतंय ना की आम्ही इथे अजय अतुलचा कार्यक्रम केला, आम्ही आता नीती मॅडमचा कार्यक्रम करतो, मोठमोठे कार्यक्रम करतोय, पण ह्या कार्यक्रमासारखा आनंद तिथे सुद्धा येत नाही. इतकं सुंदर नियोजन आहे. क्या बात. मी विनंती करेन किरण पाटील सरांना की तिसरं वर्ष जेव्हा आपलं असेल त्यावेळी हा फक्त एकच कार्यक्रम न ठेवता आपल्या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त कसा कलागुणांना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांना विद्यार्थ्यांना देता येईल हे आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे. काय सहकार्य करायचं असेल आम्ही अगदी निश्चित आहोत. कधी आपण अर्ध्या रात्री सांगा, आम्ही तयार आहोत. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.